खूप 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 महत्त्वाचं काम आहे ते, तुम्हाला कळेलच लवकरात लवकर. दुबईमध्ये माझा एक दोस्त आहे, मोठा बिझनेसमॅन आहे. तो मला काय म्हणला, परशुराम दुबईला ये आणि बिझनेसमध्ये माझा भागीदार हो. प्रेम या शब्दाचा अर्थ तुला भेटल्यावरच कळलाय मला. आपल्या देशात गुन्हे करून सगळे गुन्हेगार दुबईला पळून जातात. मी बाबांशी बोलले नाही तर तू माझ्याशी बोलणार नाहीस? नाही बोलणार. परशु शेठ जर घरात असतील तर त्यांना बोलवता येईल का? का? कारण आता ते इथे असणं जास्त गरजेचं आहे. आत्याबाई, बाहेर मोराजकर साहेब आलेत. हो का? अरे मग बाहेर कोणी आहे की नाही? नाही, तसे भाऊजी आहेत, पण ते म्हणाले की परशुदादांना बोलवून आणा म्हणून. परशुशी काय काम आहे त्यांचं? काही माहित नाही, पण भाऊजी जरा टेन्शनमध्ये दिसत आहेत. तरी मला संध्याकाळपासून अस्वस्थ वाटतच होतं. आणखी काय वाढून ठेवलंयस बाबा? किती परीक्षा पाहणार आहेस आमची? आत्याबाई, येत आहे ना? तू थांब इथेच, माझ्या मागे मागे येऊ नकोस. आत्याबाई, बरं झालं तू आलीस. दादा, तू पण इथंच आहेस. हे मोराजकर साहेब सारखं सारखं मला काय विचारतायत? हा, ह्याच्या आधी पण दोनदा माझी चौकशी करून गेले की नाही, मग पुन्हा पुन्हा तेच 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 काय विचारताय? ते काय लावलंय सगळं? या चौकशीच्या नादापायी 2 वेळा माझं कीर्तन बुडलंय. आता आज रातच्याला पण कीर्तन आहे. अजिबात काळजी करू नका परशु शेठ. काय आहे, तुमचं कीर्तन बुडालं तरी फार काही दुःख नाहीये. कारण काय आहे, मी आज इकडे आख्यान लावणार आहे. अमृताच्या अपहरणाचं आख्यान. आर्यन, अमृताला भेटायला गेला होतास? हो. तुझं तिला भेटणं अजून चालूच आहे? हो, रोज जातोय मी तिला भेटायला. पण मम्मा, तुझ्यापासून मी काहीच लपवलेलं नाहीये. कशी आहे ती? बरी. आधीपेक्षा नक्कीच परिस्थितीत फरक पडलाय. चला, म्हणजे अमृता बरी आहे. मग आता तू तिथे जाणं बंद कर. बंद कर? असं कसं बंद कर म्हणतेस मम्मा? हे बघ, ते शक्य नाहीये मम्मा. म्हणजे ते कसं असं माहितीये, एखाद्या पेशंटला आपण जर एखादं औषध देत असलो तर त्या पेशंटला बरं वाटल्यानंतर आपण ते औषध बंद करत नाही ना मम्मा. ती ट्रीटमेंट, ती औषध चालू ठेवतो ना. तसंच आहे. म्हणजे तू अमृताचं औषध आहेस सर? ती नर्मदेची मुलगी असली ना तरी तिचा बाप नरसिंह आहे हे विसरून चालणार नाही. तो नक्कीच कुठली ना कुठली चाल खेळणार. तर परशु शेठ, तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही एकट्यानं जीवाची बाजी लढवून अमृताला सोडवलंत, असं तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं म्हणजे वस्तुस्थिती तशीच आहे साहेब. मी काढलं एकट्यानं सोडवून. जीवावर खेळलोय मी, त्या पोरीला घेऊन आलोय घरी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग इंदुलकरच्या अड्ड्याचा पत्ता कसा कळाला? तर राघोबा हा जो तुमचा माणूस आहे त्याच्या माणसानं तुम्हाला येऊन सांगितलं. आता गेल्या टायमाला 2 वेळा चौकशी केली, हेच सांगितलंय मी तुम्हाला. पुन्हा 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 तेच तेच काय विचारताय साहेब?
काय त्यावेळेला मी एकटा होतो ना. आता बघा ना, तुमच्या घरातली माणसंही आजूबाजूला आहेत. तुमच्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा जरा कळू देत ना घरच्यांना सुद्धा. कारण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या राघोबाला तुम्ही तुमचा माणूस मानताय तो राघोबा अमृता अपहरणाच्या वेळेला इंदुलकरशी संपर्कात होता. कसं शक्य आहे? राघोबा माझा खास माणूस आहे. इंदुलकरच्या खोलीत जी सिम कार्ड मिळालेली आहे त्याच्यावरनं असं लक्षात येतंय की हा इंदुलकर रोज नियमितपणे एका नंबरशी संपर्कात होता. तो नंबर तुमचा खास माणूस राघोबा याचा आहे. मी काय बोलते कळतंय का तुला? मम्मा, तुला हीच भीती आहे ना की काहीतरी चाल खेळून ते मला फसवतील? पण मम्मा, मी फसणाऱ्यातला नाहीये. आणि तसंही ते त्यांची चाल खेळून कधीच मोकळे झालेत. म्हणजे अमृता माझ्या प्रेमात पडली आहे असं सांगण्यात आलंय मला. काय बघितलंस ना, मी म्हंटल होतं ना तुला, नरसिंह गप्पा बसणाऱ्यातला नाहीये. तो नक्कीच चाल खेळणार. त्यात नरसिंहाचं आणि तुझं झालंय भांडण. त्यावेळी मुलीची तब्येत बरी नाही म्हणून कदाचित तो गप्पाही बसला असेल, पण तो फणा काढणार. आर्यन, मम्मा मम्मा मम्मा, तू शांत हो. त्यांना त्यांची चाल त्यांच्या पद्धतीने खेळायची आहे ना, खेळू दे ना. मी माझी चाल माझ्या पद्धतीने खेळतो. राघोबा इंदुलकरचा माणूस आहे? नाही, कदाचित उलटही असेल. इंदुलकर हा राघोबाचा माणूस असू शकतो. हा, आता मला बरोबर आठवलं दादा. तुला सांगतो काय झालंय, तुला सांगतो. म्हणजे बघ, जानकी बहिणीच्या वडिलांची शेत जमीन आहे की नाही, ते राघोबाकडे गहाण होती. पण तू रागाला लात मारल्यामुळं कवडी मोलाची किमतीत ती तिच्या वडिलांना त्यांना विकावी लागली. आणि त्याचा डूक धरून बसलाय तो नालायक कुठला. म्हणून हा सगळा डाव रचला आराम करायला. सोडत नाही राग्या, आता सोडत नाही तुला मी. तुझं गळा नाही दाबला की नाही. एक मिनिट परशुशेठ, एकदम असे निष्कर्षापर्यंत येऊ नका. कारण ज्या राघोबाला तुम्ही आता एवढ्या मनापासून शिव्या घातल्यात तो राघोबा अमृताला ज्या दिवशी सोडवलं त्या दिवशी तुमच्याच बरोबर होता. काय वाटेल ते खोटं बोलताय. अमृताला सोडवायला मी एकटाच गेलो तो. मी एकटाच गेलतो. तू का असं खोटं बोललं का हो? हवं तर तुम्ही अमृताला विचारा. खोटं मी नाही, खोटं तुम्ही बोलताय परशुशेठ. आणि या चौकशीच्या दरम्यान तुम्ही एकदा नाही वारंवार खोटं बोलत आलाय. मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं होतं की वामनराव आणि जानकी मॅडम बरोबर चेण्याला जाताना तुमचं पिस्तूल तुमच्याकडे होतं ना, त्यावर तुम्ही नाही म्हणून सांगितलं होतं. वामनराव, आता तुम्हीच सांगा काय ते. हो साहेब, परशुकडे त्याचं पिस्तूल होतं. बरोबरच आहे ते. म्हणजे काय झालं माहिती काय, माझ्याकडे पिस्तूल होतं.
आणि मग जानकी वहिनीने ह्यांच्याबरोबर जेव्हा मी चाललो की नाही गाडीमधनं आणि ह्या दोघांनी मला गाडीमधनं मध्येच उतरवलं की नाही वहिनी? काय रे बाबा, उतरवलं ना मध्ये? हा, तर त्या गडबडीमध्ये पिस्तूल राहिलं गाडीत आणि मी खाली उतरलो. असं पिस्तूल नव्हतं ते माझ्याकडे. इंदुलकरवर आणि माझ्यावर एकाच पिस्तुलातून गोळी झाडण्यात आलेली होती. अहो बरोबरच आहे ते. तुमच्यावरती इंडियाच्याच माणसानं गोळी झाडली. तुम्ही त्याला इंडिया वगैरे म्हणताय. जवळचा मित्र होता का तुमचा? अहो तसं नाही, म्हणजे बोलण्याच्या नादात बोलून गेलो. हवं तर असं म्हणतो की श्रीमान इंदुलकरांच्या माणसानं तुमच्यावर गोळी झाडली, मग तर झालं. आणि नंतर मी त्या अड्ड्यावर गेलो की नाही, तिथं त्या माणसाची माझी झटापट झाली आणि मग त्याची बंदूक माझ्या हातात आली आणि मी इंदुलकरला त्या बंदुकीतनं गोळी मारली. मग त्या दुसऱ्या माणसाला गोळी कशी लागली? सांगितलं की मीच मारली म्हणून. दुसरी पिस्तूल कुठून आणली? आता दुसरं आणि कुठलं हे मला काय ठाऊक नाही बाबा. इंदुलकरवर झाडण्यात आलेली गोळी आणि त्या दुसऱ्या माणसावर झाडण्यात आलेली गोळी, या दोन्ही गोळ्या वेगवेगळ्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या आहेत. त्या दुसऱ्या माणसावर जी गोळी झाडली ती राघोबाने झाडली आणि त्याच पिस्तुलातून त्यानं अजून एक गोळी तुमच्यावर झाडली. किंवा कदाचित ती तुम्ही त्याला झाडायला सांगितलीत. तुला कोणी सांगितलं अमृता तुझ्या प्रेमात आहे म्हणून? तिनेच, जिच्या प्रेमात मी पडलो होतो. आणि तुला हे खरं वाटतंय? तुला खरंच असं वाटतंय अमृता तुझ्या प्रेमात आहे? हो, म्हणजे तिच्याकडे बघून असं वाटतंय तरी. आर्यन तू इथून शिफ्ट होणं तुझ्यासाठी योग्य आहे. मामा प्लीज, परत आता त्या विषयावर नको येऊ. नाही, माझा निर्णय अगदी बरोबर होता. हे बघ, तुला एकट्याला नसेल ना जायचं तर आपण दोघं इथून शिफ्ट होऊ. आपण हवं तर दिल्लीला जाऊया. पण खरं सांगू, मला तुझं आयुष्य गुंतागुंतीचं नाही करायचं रे. नाही करायचं. हे बघ मामा, माझं आयुष्य ना खूप सिंपल आणि चांगलं आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ माय लाईफ मामा. बट आय एम नॉट. मामा तू प्लीज काळजी करू नकोस. सी, दिस इज माय लाईफ अँड प्लीज लेट मी हँडल इट. काय हँडल करणार तू? हा, कसं हँडल करणार? खरंच अमृता तुझ्या प्रेमात पडली असेल तर तू कसं उत्तर देणार? अगेन प्लीज, काय करशील? मामा मी अमृताला उत्तर ऑलरेडी दिलंय. म्हणजे मी अमृताला होकार दिला. आता मला एकदम म्हणजे सगळं बरोबर आठवलं बघ दादा. बरोबर बोलताय साहेब, बरोबर बोलताय. मरात कसं आहे, एकदम बरोबर बोलताय. म्हणजे तिथे राजा आल्या, राजाकडे त्याची स्वतःची पिस्तूल होती आणि त्याला असं कळलं असेल की आता त्याचं बिंग सगळं फुटते की काय, म्हणून चांगुलपणाचं नाटक करण्यासाठी तो तिथं आलता. कळते ना तुला दादा काय बोलते ते? आम्हाला कोणाला काही कळत नाहीये तुम्ही काय सांगताय ते. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी वेगवेगळ्या स्टोऱ्या ऐकवता आणि पोलिसांबरोबर तुमच्या घरच्यांची दिशाभूल करताय. आय एम सॉरी. मला चौकशी करता तुम्हाला ताब्यात घ्यायलाच लागेल.
डोंट वरी, एकदा तुम्ही आमच्या ताब्यात आलात की तुम्हाला सगळं व्यवस्थित आठवेल. भल्यांना आठवतं. अरे दादा हे काय बोलताय ते? आता 4 वेळा चौकशी केली की नाही तर मग तिथं जाऊन आम्ही काय वेगळी चौकशी करणार आहे? अरे अमृताला स्वतःच्या जीवावर उधार होऊन मी घरामध्ये घेऊन आलोय, त्याचं हे फळ आहे व्हय? मोरासकर साहेब, सत्य समोर आणण्यासाठी तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. मी त्याच्या आड येणार नाही. अरे दादा मोरासकर साहेब, तुझ्या पोरीला मी धरून आणले, माझ्या जीवावर उधारून आणले मी. अरे दादा मी काय नाही केलं, ते सगळं खरं सांगितलं. बस झालं परशु शेठ, फार इथे ओरडू नका, कारण याहीपेक्षा मोठ्यानं आपल्याला अजून ओरडायचंय. हे काय करून बसलाय आर्यन? किती वेळा म्हणत होते त्याला किल्लेदारांच्या घरापासून लांब राहा. आता जे काय झालंय ते कसा निभावणार तो? त्याला काय निभावावं लागणार आहे? तू थंड डोक्याचा. जो काय त्रास होणार आहे ना तो मलाच होणार आहे. नरसिंह, हा जर का तुझा डाव असेल ना तर मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. इतके दिवस तू माझ्याशी लढत होतास, पण आता प्रश्न माझ्या मुलाचा आहे, आणि त्याला काही झालं तर युगंधरी टेन्शन मध्ये दिसतेस. कोणाचा विचार करतेस? कोणाचा विचार करणार? श्रीयुत नरसिंहाचा. काय केलं ते हरामखोरानं? केलं नाहीये, पण करणार हे मात्र नक्की. असं कोड्यात काय बोलतेस? बोल टाकी धाडा धाडा. सांगत होते तुम्हा दोघांना, ऐकलं नाही ना माझं? म्हणत होते ना मी आर्यनला शिकण्यासाठी बाहेर पाठवूया म्हणून. दोघांनी माझा विरोध केला. आता जे काय होणार आहे ना त्याची फळं आपल्यालाच भोगावी लागणार आहेत. पण काय झालं ते तर सांगशील? आर्यन नरसिंहाच्या मुलीशी लग्न करायचं म्हणताय. आता कोणाकोणाला कोणाकोणाच्या डोळ्यातलं पाणी पुसावं लागणार आहे कोणास ठाऊक. मला कळतच नाहीये, रक्ताची माणसं अशी कशी काय वागू शकतात एकमेकांशी. खरंच जर परशु दोषी असला या सगळ्या प्रकरणात तर स्वतःला कसं काय माफ करणार आहे मी? आणि मी असं काय पाप केलं होतं म्हणून तो असं माझ्याशी वागतोय? परशुदादा खरंच दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तो पुढचा प्रश्न आहे जानकी, पण मुळात हे सगळं पचवायचं कसं? परशुला जर माझा इतका राग होता तर त्याने तो अमृतावर का काढला? त्याच्याही अंगा खांद्यावर खेळली ती. पण पोलीस काय ते सांगतीलच ना आता. त्याचीच भीती वाटते मला. म्हणून एकदा असं वाटतं मोराजकरांना थांबवावं, पण आपण कितीही थांबवलं तरी ते थांबणार आहेत थोडेच. म्हणून आता ठरवलंय जे काही होईल त्याला सामोरं जायचं, मग ते कितीही कठोर असलं तरीही. आणि मी कायम तुमच्या बरोबर आहे.
जे काही होईल ना त्याला दोघं मिळून सामोरे जाऊ. तू अमृताजवळ जाऊन बस. तिला गरज आहे तुझी.